आजची ट्रिक बघूया आपण. आता आजची ट्रिक आहे बार ट्रिक. बार ट्रिक म्हणजे काय बघा, बार क्वेश्चनचे जे असतात ते बार क्वेश्चन आपण ते सोडवायचे. त्याला मराठीत म्हणतात आवर्ती दशांश अपूर्णांक. तर हे आवर्ती दशांश अपूर्णांकचे म्हणजे जे क्वेश्चन असतात ते एक्झाम मध्ये हे येतातच. कॉम्पिटिटिव्ह एक्झाम कोणती असू द्या, त्या एक्झाम मध्ये असे क्वेश्चन एखादा तरी येत असतो. तर मग अशा वेळेस आपण काय करायचं, कसं सोडवायचं, काय करायचं, त्यासाठी तुम्हाला घेऊन एकदम सिंपल ट्रिक. आता याच्यामध्ये बघा 3 टाइप्स आहेत. किती टाइप्स आहेत? 3 टाइप्स आहेत. मी तुम्हाला एक एक टाइप व्यवस्थित समजून सांगणार आहे. तुम्ही संपूर्ण व्हिडिओ पहा, मी तुम्हाला ते 3 टाइप्स कळतील आणि त्याप्रमाणे त्याचे उत्तर तुम्ही देऊ शकता. तुम्हाला ती ट्रिक लक्षात येईल. चला आपण पहिल्यांदा पहिली जी आहे टाइप ते आपण बघूया. पहिला टाइप बघा काय आहे. पहिल्या टाइप मध्ये आपण आपले क्वेश्चन असेल 0.4 दिलेलं आहे. काय दिलेलं आहे? 0.4. त्या 4च्या डोक्यावर इकडे दिसते तुम्हाला वर बार केलेलं आहे. दुसरा क्वेश्चन इथे पाहू शकता तुम्ही 0.57 इकडे बार केलेलं आहे. तर हे क्वेश्चन सोडवायचे कसे, आता दिसल्यानंतर आपल्याला खूप मोठे वाटतात. तर आपण हे काय काही सेकंदात काय करणार, एक क्वेश्चन आता सोडवणार आहोत. आता करायचं काय बघा, पहिल्यांदा जो नंबर दिलाय तो लिहून घ्यायचा. ओके, किती नंबर, किती नंबरच्या डोक्यावर बार आहे? एकाच नंबरच्या डोक्यावर बार आहे, म्हणून इथे खाली 9 लिहायचं. काय लिहायचं? 9. तुमचा आन्सर ओके, तुमचा आन्सर बरोबर आलं. दुसरा क्वेश्चन बघूया आता आपण. ठीक आहे, तर दुसऱ्या क्वेश्चन मध्ये ह्या ठिकाणी बघा काय दिलंय 0.57. आता नंबर कोणता आहे? 57 आहे, तसं लिहून घ्या. अपॉन करा. किती नंबरच्या डोक्यावर आहे? 2, म्हणून 2 नाही. आन्सर तुमचं ओके. तिसरा बघा आता ह्या ठिकाणी बघा काय 0.02, फक्त 2 लिहिले तरी काय हरकत नाही. ओके, किती नंबरच्या डोक्यावर आहे? 3, म्हणजे 1 2 3. तुमचा आन्सर ओके. अशा प्रकारे तुम्ही सोडवू शकता. आता शेवट क्वेश्चन दिले बघा. आता हा जर तुम्हाला काय इथं वर आहे 0.33च्या डोक्यावर आहे, 3 लिहायचं. किती नंबरच्या? एकच नंबरच्या. बघा असं ऑप्शन मध्ये कधी कधी 3/9 नसतं. मग अशा वेळेस काय करायचं, त्याला रेड्यूस करायचं. मग तुम्हाला टेबल येतो 3चा. 3 1 जा 3, 3 3 जा 9, म्हणजे 1/3 याचं उत्तर येऊ शकतं, किंवा 3/9 सुद्धा उत्तर करेक्ट आहे. हा झाला टाइप 1. म्हणजे तुम्हाला यामधले कोणतेही क्वेश्चन दिले तर तुम्ही सहज आणि सोप्या पद्धतीने सोडवू शकता. आता आपण टाइप 2 बघूया की काय आहे टाइप 2. आता टाइप 2 मध्ये बघा इथे काय दिले 0.65. ओके, आता अशा वेळेस काय करायचं, तुम्हाला जो नंबर दिलेला आहे तो नंबर पहिल्यांदा लिहून घ्या. काय आहे? 65. बरोबर आहे. अपॉन करा. आता याच्यामध्ये आपल्याला व्यवस्थित हे सोडवणं गरजेचं आहे. आता बघा की कोणत्या नंबरच्या डोक्यावर बार नाही? 6च्या नाही, म्हणून इथं -6 करा. हे केलं. त्यानंतर आता किती नंबरच्या डोक्यावर बार आहे? तर आपण आता एकच आहे. किती नंबरच्या डोक्यावर बार नाही? एकच आहे, म्हणून इथं 0 लिहिलं. एकाच्या आहे 9 लिहिलं आणि नाही म्हणून इथं 0 लिहिलं. आता 65 मधनं काय करायचं आपल्याला? हे मायनस करायचंय. 65 मधनं जर 6 मायनस केले तर 59/90. तुमचा आन्सर रेडी झालेलं आहे. बघा तुम्ही अशा पद्धतीने हे उत्तर सहज आणि सोप्या पद्धतीने काढू शकता. ठीक आहे, आता दुसरं आपण सम बघूया. आता दुसरं सम काय ते आपण बघूया. ज्याप्रमाणे काय 0.437. आता किती नंबरच्या डोक्यावर बार आहे? 2 नंबरच्या डोक्यावर बार. बरोबर आहे. आता पहिल्यांदा नंबर जो आहे तो लिहून घ्या. लिहून घेतला. आता कोणत्या नंबरच्या डोक्यावर बार नाही त्याला मायनस करा. कोण आहे हा? 4 आहे. अपॉन. ओके, किती नंबरच्या डोक्यावर बार आहे? 2 नंबर, म्हणजे 2 9 आहे. किती नंबरच्या डोक्यावर बार नाही? एकाच नंबरच्या डोक्यावर बार नाही. 0 लिहा. मायनस करा. हे किती आलं? 433 अपॉन 990. हे तुमचं आन्सर झाले. बघा म्हणजे असे कोणतेही क्वेश्चन आले तर तुम्ही चुटकीमध्ये सोडवू शकता. आता हे टाइप 2 झालं. आता टाइप 3 थोडं हार्ड आहे, त्यात आपण बघूया. चला आता आपण टाइप 3 जे बघणार आहोत ते आपण बघूया. टाइप 3 काय आहे? आता बघा 1.40 इकडे बार आहे. आता तुम्हाला बघा या ठिकाणी मगाशी 0 होतं, आता सगळं आता काय आलेलं आहे? 1 पॉइंट आलेलं आहे. तर आता हे काय आहे ते आता आपण बघूया कसं करायचं किंवा काय नाही. पहिल्यांदा हे जी 1 आहे इकडे साईडला लिहून घ्या. असं करा. त्यानंतर काय करायचं आपल्याला? ज्या पद्धतीने त्यांनी सांगितलंय त्या पद्धतीने तुम्ही काय करायचं, ते 40 जे आहे ते 40 या ठिकाणी लिहायचं आहे. बरोबर आहे. 40 या ठिकाणी तुम्ही लिहिलेलं आहे. त्यानंतर किती नंबरच्या डोक्यावर बार आहे? तर इथं 2 नंबरच्या डोक्यावर बार आहे, त्यामुळे 2 वेळा 9 येणार आहे.
ठीक आहे. मग आता हे उत्तर झालं का? नाही. मग ह्याला आपल्याला सॉल्व्ह करायचंय. सॉल्व्ह कसं करणार तुम्ही? सेम जसं आपण नेहमी करतो त्या पद्धतीने करायचंय. आता हे 99 जे आहे त्याला काय करायचंय? मल्टिप्लिकेशन करायचंय. म्हणजे 99 इंटू 1 प्लस हे करायचंय अपॉन 90. ओके. 99 आणि हे किती होणार? 99 वन 99 प्लस 40 म्हणजे तुमचं आन्सर जे आहे 139 अपॉन 99. बघा या दोघांचं मल्टिप्लिकेशन आणि त्यात ते ऍड करायचे तर तुमचं आन्सर हे येणार आहे अपॉन 99. बघा अशा प्रकारे तुम्ही करू शकता. सेकंड एक्झाम्पल बघूया. सेकंड एक्झाम्पलला पण सेम 2 इथे लिहायचं आहे. त्यानंतर 2 नंबर दिलाय तो इथे लिहायचा आहे अपॉन किती नंबरच्या डोक्यावर आहे? 2 नंबरच्या 2 लिहिलेले आहे. आता जसं सांगितलं त्या पद्धतीने आपल्याला सॉल्व्ह करायचं. 99 ने याला 2 ला मल्टिप्लिकेशन करायचं म्हणजे 99 इंटू 2 प्लस हे जो वरचा नंबर आहे तो अपॉन 90. ओके. आता 99 ने जर 2 ला जर केलं 198 प्लस 39 अपॉन 99. आता बघा ह्या ठिकाणी आन्सर 237 अपॉन 99 हे आन्सर येणार आहे. म्हणजे बघा अशा पद्धतीने तुम्ही हे सॉल्व्ह करू शकता. आता 3 नंबरचं एक्झाम्पल बघूया. आता हे 3 नंबरचं एक्झाम्पल जरी दिलेलं आहे ते तुम्ही आता व्यवस्थित बघा. तुम्हाला व्यवस्थित बघितल्यानंतर तुमच्या लक्षात येईल की बघा 4.112 आणि इकडे दिले 2च्या नंबरवर बार दिलेले. म्हणजे तुम्हाला हे जे गणित आहे हे तुम्हाला काय करायचं? पहिल्यांदा हे 4 आहे तसं लिहिलेलं आहे. त्यानंतर तुम्हाला 12 आहे तसं लिहायचंय. आता बघा ह्या ठिकाणी काय आहे? किती नंबर? आता हे टाइप 2 च्या पद्धतीमध्ये गेलेलं आहे. बरोबर आहे. आता एकाच नंबरच्या डोक्यावर बार आहे आणि याच्यावर नाही म्हणून इकडं एक मायनस करायचं आहे. त्यानंतर एकाच नंबरचे असल्यामुळं एकाच्या नाही म्हणून इथं 0. काय सांगितलं तुम्हाला की मल्टिप्लिकेशन करायचं? मल्टिप्लिकेशन करा. 90 इंटू 4 12 मधनं 1 मायनस केलं तर प्लस 11 अपॉन 90. ओके. तर आता ह्या ठिकाणी तुम्हाला सॉल्व्ह करा. 94 जा म्हणजे 9 4 जा 36 यामध्ये 0 मिक्स केला प्लस 11 अपॉन 90. त्या ठिकाणी दोघांचं ऍडिशन केलं 371 अपॉन 90 म्हणजे तुमचा आन्सर हे झाले. म्हणजे टाइप 2 आणि टाइप 3 मिक्स असा हा क्वेश्चन आहे. म्हणजे तुम्ही व्यवस्थित लक्ष देऊन करायचंय हे तुम्हाला व्यवस्थित हे कळेल. आता या ठिकाणी बघा तुम्हाला मी काही सम्स दिलेले आहेत. बघा 0.6 बार दिलेला आहे. 0.48 बार दिलेला आहे 2 नंबरवर. 0.23 एकाच नंबरवर दिले. 0.767 2 नंबरवर दिलेला आहे. 2.63 2 नंबरवर दिलंय. 4.76 एकाच नंबरवर दिले. म्हणजे हे 3 टाइप्स आहेत. त्या 3 टाइप्सचे मी ह्या ठिकाणी सम्स दिलेले आहेत. तुम्हाला होमवर्क साठी तुम्ही हे जे आहे हे व्यवस्थितपणे करू शकता आणि ह्या ठिकाणी तुम्ही याचं उत्तर मला कमेंट मध्ये सांगायचंय की याचं उत्तर काय येणार आहे. ज्यांना हे समजलं असेल त्यांनी नक्की उत्तर द्या. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा. ज्यांनी आतापर्यंत आमच्या चॅनलला सबस्क्राईब नाही केलं त्यांनी लगेच सबस्क्राईब करा. मी तुम्हाला अशा नवीन नवीन ट्रिक्स ज्या कॉम्पिटिटिव्ह एक्झाम साठी उपयोगी आहेत त्या शिकायला भेटतील.